नमस्कार. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. भानुशाली वकील खरं तर आकाशच्या नजरेत भूमीच्या नजरेत आकाशला पाडून आपण भूमीला मिळवायचं यासाठी ही सगळी जी केस आहे ती सोडवण्याचा विचार करतो. म्हणजेच राजा काकांना निर्दोष सोडवण्याचा विचार हा भानुशाली वकिलाने केलेला असतो. भानुशाली वकिलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला भूमी मिळालीच पाहिजे, भूमी ही माझीच आहे. त्यामुळं त्याने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि त्यासाठी भानुशाली वकील हा भूमीला कॉल करतो. भूमीला कॉल करून भानुशाली वकील बोलवतो आणि म्हणतो की राजाराम सर यांच्या विरोधात जे काही पुरावे सादर झालेले आहेत, त्यांच्या विरोधात जी केस फाईल झालेली आहे त्या संदर्भात मी तुमची काही मदत करू शकतो का? भूमी म्हणते तुम्ही मदत करू शकाल का? म्हणजे त्यांना आपण सोडवू शकेल का? तेव्हा इकडे भानुशाली म्हणतो हो. कसं आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कारण ती बोट ब्लास्ट झाली त्यावेळेस तुमचा जीव मीच वाचवलेला आहे आणि तुम्हाला मीच आणलेला आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि तिथे नक्की काय काय घडलेलं या बाबतचे पुरावेही मी मिळवू शकतो. त्यावेळेस भूमी म्हणते खरंच? तेव्हा भानुशाली म्हणतो की हो, कारण भानुशालीला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे, रागिनी आणि आबी आहे, हेही भानुशालीला माहिती असतं. फक्त आता ते भूमीच्या समोर सांगितलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण आधी भूमीने त्याचबरोबर रघु काकांनी बऱ्याच गोष्टी भानुशालीला सांगितलेल्या असतात आणि त्यानुसारच भानुशाली विचार करतो की त्याच गोष्टींचा फायदा घ्यायचा आहे आणि आकाशला बाजूला करून आपण भूमीला मिळवायचं आहे. खरं तर भानुशालीचा हा हेतू असतो, पण भूमी विचार करू लागते. भूमी म्हणते मला आधी आकाशशी बोलावं लागेल, कारण ही केस तुमच्याकडे घेण्यासाठी राजा काकांचं वकीलपत्र तुम्ही घ्यावं यासाठी तुम्हाला मला आकाशला बोलावं लागेल आणि मगच तुमच्याशी मी याबाबतीत विचार करू शकते, ठरवू शकते. त्यावेळेस भानुशाली म्हणतो काहीच हरकत नाही. मग भूमी आकाशकडे जाते, आकाशला विचारते आकाश आपल्याला राजा काकांना जामीन मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी वकिलाची गरज आहे. आताचे जे वकील आहेत ते काहीच काम करत नाहीत. आपले जे लिगल ॲडवायझर असले तरीही ते आपल्याला कोणतीही मदत करायला तयार नाहीत. त्यामुळं आपल्याला दुसरा वकील शोधणं गरजेचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे काय आहे तुझ्या डोक्यात? आपण कोणाला शोधाय, कोणाकडे द्यायचं हे वकीलपत्र? तेव्हा भूमी म्हणते माझ्या डोक्यात एक वकील आहेत. आकाश म्हणतो कोणते वकील आहेत सांग? तेव्हा भूमी म्हणते भानुशाली वकील जे आहेत ना, त्यांना आपण राजा काकांचं वकीलपत्र देऊया. ते नक्कीच राजा काकांना यातून सुखरूप असे बाहेर काढू शकतील. सुरुवातीला आकाशला धक्का बसतो, पण आकाश नंतर म्हणतो ठीक आहे, आता भूमीला वाटतंय ना तर आपण देऊया त्यांना वकीलपत्र आणि बघूया काय होतंय. नंतर भूमीला त्यांच्यापासून बाजूला कसं करायचं ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं हे वकीलपत्र आकाश भानुशालीला द्यायला तयार होतो आणि तो भूमीला पण म्हणतो काहीच हरकत नाही आहे, आपण देऊया त्यांना हे वकीलपत्र. आणि तेच आता भानुशालीचा डाव फसतो, कारण त्याला असं वाटत असतं की आकाश नकार देईल, पण तसं काहीच घडत नाही. आकाशने तर हे वकीलपत्र भानुशालीकडे देण्यासाठी भूमीला होकारच दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश भूमीला म्हणत असतो खरंच राजा काकाच्या वरती तुझा पूर्ण विश्वास आहे का? भूमी म्हणते हो आकाश, मला तुला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, कारण राजा काकांच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि राजा काकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ते पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. त्यामुळं आता काय करायचं हा विचार केला जात आहे. तेव्हा इकडे भूमी आणि आकाश बोलत असतात. तेव्हा आकाश म्हणतो की आपण ऑफिसमध्ये जाऊन हे सगळं चेक करूया आणि आपण ऑफिसमध्ये जाऊन शोध घेऊया की नक्की काय करता येईल, नक्की कुणी केलेलं आहे. आणि आपण CCTV फुटेज जर चेक केलं तर आपल्याला नक्की समजेल की यामागचा खरा सूत्रधार कोण आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि आकाश बोलत असतात आणि आता आकाश आणि भूमीला धागेदोरे हाती लागलेले आहेत. आता त्यांनी ऑफिसमध्ये कंपनीत जाऊन तिथले CCTV फुटेज त्याचबरोबर अकाउंट सेक्शन चेक करायचा ठरवलेला आहे आणि कोणत्या सर्व्हरवरून मेल पाठवला गेलेला आहे तेही आपल्याला पाहायचं आहे. तिकीट कोणत्या अकाउंटवरून काढलेलं आहे हेही पाहायचं आहे, असं आकाश भूमीने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी दोघांनी ऑफिसमध्ये जायचं ठरवलेलं असतं. आता आकाश आणि भूमी ऑफिसमध्ये जाणार असतात तर इकडे रागिणीने त्या इन्स्पेक्टरला पैशाचं पाकिट दिलेलं आहे आणि त्या इन्स्पेक्टरला सांगितलेलं आहे की काही झालं तरी राजाराम कोणालाही भेटता कामा नये, हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. आणि आता राजा काकाच्या जवळ पोलीस येतात आणि त्यांना विचारू लागतो. तो इन्स्पेक्टर बोलत असतो, राजा काकाला म्हणत असतो काहीही झालं
तरी मी यातलं काहीच केलेलं नाही आहे, ब्लास्टशी माझा कोणताही संबंध नाही. तरीही तुम्ही माझ्यावर का आरोप करताय? तेव्हा इन्स्पेक्टर काहीही बोलत असतात तेव्हा राजा काका इन्स्पेक्टरची कॉलर पकडतात, त्यांना ते करायला भाग पाडलं जातं. आणि तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो की आता तुम्ही पूर्णपणे अडकलेले आहात, आता यातून तुम्ही बाहेर पडूच शकत नाही. ती तयारी मी केलेली आहे, कारण एका वर्दीवर असलेल्या इन्स्पेक्टरच्या ऑफिसरच्या कॉलरला तुम्ही हात घातलेला आहे, त्याच्यावरती हात उगारलेला आहे. आता तुम्हाला 3rd डिग्री दिल्याशिवाय सोडणार नाही. या भाषेमध्ये इन्स्पेक्टर हे राजा काकाला बोलत असतात. राजा काका म्हणत असतात मी असं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आत्ताच तुम्ही माझ्यावरती हात उचललेला होता, ही गोष्ट विसरून चालणार नाही. राजा काका घाबरून जातात. तेव्हा इकडे भूमी आणि आकाशने मात्र पूर्ण तयारी केलेली असते आणि आकाशने राजा काकांना जामीन मिळवून देण्यासाठी आता भानुशाली वकिलांकडे वकीलपत्र दिलेलं आहे. त्यामुळं भानुशाली वकील हे राजा काकांच्या सह्या घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि इन्स्पेक्टर मात्र राजा काकांना त्यांना भेटू देत नाहीत. इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांनी एका वर्दीतल्या अधिकाऱ्यावरती हात उचललेला आहे, त्याची कॉलर पकडलेली आहे, त्या माणसाला मी तुम्हाला भेटू देणार नाही. तेव्हा भानुशाली म्हणतात हे शक्यच नाही, कारण राजाराम असं करूच शकत नाहीत. काही झालं तरी जर तुम्ही त्यांच्यावरती चुकीचे आरोप करत आहात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही या भाषेत बोलू शकत नाही. तेव्हा भानुशाली म्हणतात तुम्ही मला त्यांना भेटण्यापासून अडवू शकत नाही, कारण मी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे आणि मी त्यांना भेटायला आलेलो आहे, त्यांच्या मला सह्या हव्या आहेत. इन्स्पेक्टर मात्र भानुशालीशी वादच घालत असतात, पण भानुशाली पण ऐकून घेत नाहीत. भानुशाली डिरेक्टली आता राजाराम सरांना भेटायला जातात. राजा काकाला विचारतात तेव्हा राजा काका म्हणतात मी काही केलेलं नाही आहे. भानुशाली म्हणतात मला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाही आहे आणि हे कोणी केलं हे मला चांगलंच माहिती आहे, कारण बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेस तिथले बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत. तेव्हा राजा काकांना खूप आनंद होतो आणि मग लगेचच भानुशाली अभिचा आणि तांडेलचा एक फोटो राजा काकांना दाखवतो आणि सांगतो की तुमच्याच घरातल्या 2 व्यक्ती यासाठी सामील आहेत. एका व्यक्तीचा फोटो तर मी तुम्हाला दाखवलेला आहे, दुसरी व्यक्ती तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला जामीन मिळवून घरी घेऊन जाईल ना त्यावेळेस दाखवेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशला आता बऱ्यापैकी कळलेलं आहे की या सगळ्या कारस्थानामध्ये अभि आहे आणि आकाशचं अभिवरती बारीक लक्ष सुरू आहे, त्याचबरोबर भूमीच्याही निदर्शनास आलेलं आहे की या सगळ्या मागे अभिच आहे. त्यामुळं भूमी ही चांगलीच तापलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं फायनली भानुशाली वकिलांनी आता राजा काकांना जामीन मिळवलेला असतो आणि एका दिवसात भानुशाली वकिलांनी राजा काकाचा जामीन केलेला असतो आणि भूमीला मात्र खूपच आनंद झालेला असतो, कारण भूमीला राजा काका निर्दोष आहेत हे माहिती होतं आणि त्यांच्यावरती भूमीनं सांगितलेलं होतं माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या विरोधातले पुरावे मी शोधेल. आता भानुशाली वकिलाकडे एक फाईल असते, जे पेपर असतात प्रॉपर्टीचे पेपर, त्यावरती रागिणीने भूमीच्या सह्या घेतलेल्या असतात. ते पेपर रघुकाकांनी दिलेले असतात आणि रघुकाकांनी रागिणीचं सगळं कारस्थान हे भानुशाली वकिलाला सांगितलेलं असतं आणि आता भानुशाली वकिलाने ठरवलेलं असतं की ह्या रागिणीची पूर्ण वाट लावायची आहे, कारण तिच्यामुळे आपल्याला काही फायदा होत नसला तरी आपण जर राजा काकांना निर्दोष सोडवलं तर ही भूमी नक्कीच आपल्यावर इम्प्रेस होईल. त्यासाठी सगळं हे भानुशाली वकील करत असतो आणि घरी आल्यानंतर भानुशाली राजा काकांना ह्या सगळ्यामागे रागिणी आहे हे सांगतो, त्याचबरोबर ते पेपर दाखवतो आणि राजा काकांना म्हणतो की आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. त्याचबरोबर इकडे भूमी आणि आकाशने ऑफिसमधील CCTV फुटेज मिळवलेलं असतं आणि त्यांनीही विचार केलेला असतो की नक्की आता या सगळ्याचा आपण शोध घेतलेला आहे आणि राजा काका तर याच्यामध्ये निर्दोष आहेत. हे सगळं केलेलं आहे, त्या CCTV फुटेजमध्ये कळलेलं आहे की हे सगळं कारस्थान रागिणीचं आहे आणि राजा काकाला विचारलं जातं की तुम्ही काय ठरवलेलं आहे, काय करायचं आहे. राजा काका म्हणतात की रागिणी एवढी पाताळ यंत्रीबाई असेल असं मला वाटलं नव्हतं, आत्ताच्या आत्ता तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. थँक्यू.